बारामतीमध्ये अजित पवारांची जनसन्मान यात्रा सध्या सुरू आहे। आपण थेट जाऊया बारामतीमध्ये। जोरदार शक्ती प्रदर्शन राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून बारामतीमध्ये सध्या केलं जात आहे। जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं हे शक्ती प्रदर्शन होत आहे। आपण पाहतो आहोत मोठ्या संख्येने अजित पवार गटातले कार्यकर्ते इथं मोटरसायकल रॅली देखील काढता आहेत। स्वतः जय पवार देखील या रॅलीमध्ये आपल्याला दिसतायत। जयदीप, बारामतीमध्ये जनसन्मान यात्रा आहे आज। अजित पवार मोठ्या शक्ती प्रदर्शन करत या ठिकाणी आपण दाखल झाल्याचं पाहतो आहोत। कार्यकर्त्यांची गर्दी आहे। स्वतः जय पवार देखील बाईक रॅलीत सहभागी झालेत। जयदीप, काय सांगता येईल या सगळ्याबद्दल? नक्कीच अजित पवार बारामतीमध्ये शक्ती प्रदर्शन करू पाहत आहेत। बारामती लोकसभा मतदारसंघाचा निकाल काय लागला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि याच अनुषंगाने अजित पवार गेल्या काही दिवसापासून सावध जी आहे ती प्रतिक्रिया बारामती विधानसभेच्या दृष्टीने घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आज जनसन्मान रॅली जी आहे ती बारामतीमध्ये पोहोचलेली आहे। बारामतीतल्या पेन्सिल चौकातून या रॅलीला सुरुवात झालेली आहे। अजित पवार स्वतः अभिवादन करतायत, तर या रॅलीमध्ये आहेत ते जय पवार देखील सहभागी झालेले आहेत। ज्या ठिकाणी चौकामध्ये जे सरकारने निर्णय घेतलाय त्या संदर्भात फलक देखील लावलेले आहेत। मोठ्या उत्साहात जे आहे ते अजित पवारांचं स्वागत चौकामध्ये केलं जाते। तसेच ढोल ताशा असेल किंवा घोडे असतील किंवा हत्ती असतील यावरून देखील उंट देखील या ठिकाणी आणलेले आहेत अजित पवारांच्या स्वागतासाठी। खरं तर आज अजित पवार काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। गेल्या काही दिवसापूर्वी इंदापूरमध्ये जनसन्मान रॅली आली होती, त्यावेळेस जे तिथले विद्यमान आमदार आहेत दत्तात्रय भरणे अजित पवार गटाचे, त्यांच्या उमेदवारीचे संकेत अजित पवारांनी दिले होते। त्यानंतर गेल्या काही दिवसापासून बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या ऐवजी जय पवार यांना उमेदवारी मिळणार चर्चा आहे। त्या प्रसंगी अजित पवारांना विचारलं असता अजित पवार म्हटले तर कार्यकर्त्यांची मागणी असेल तर पार्लमेंटरी कोर्टामध्ये आम्ही निर्णय घेऊ, परंतु आज अजित पवार या संदर्भात काही घोषणा करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आता सध्या रॅली सुरू आहे, मोठ्या उत्साहात चौकामध्ये अजित पवारांचं स्वागत केलं जाते। ट्रेनच्या साह्याने हार घालणं असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री असे देखील होर्डिंग बरोबर जोरदार शक्ती प्रदर्शन या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं अजित पवारांकडनं जय पवारांकडनं केलं जात आहे। जयदीप, धन्यवाद। आपण जी माहिती दिली त्याबद्दल आणि या रॅली संदर्भातले अपडेट्स आपण सातत्यानं घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।